नमस्कार मित्रांनो, आम्ही दोघं जे आहे आता महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, म्हणून तुम्ही व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा. हा मित्रांनो, आम्ही दोघं जे आहे महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आम्ही दोघं जे आहे महत्त्वाचे विषय चालू करूया, म्हणून तुम्ही व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला आमचा महत्त्वाचा विषय काय आहे कळेल आणि तुम्हाला पण जे आहे आमचं जे संवाद आहे तुम्हाला पण सर्व माहिती होईल. आता बीजेपी आहे आणि काँग्रेस हे आहे, हे आपण जे दोन पक्ष हे खूप मोठे मानले जातात. आता तुला काय वाटते की आपले हे दोन पक्ष मोठे आहेत की नाही? हो ना. म्हणजे आपले दोन पक्ष जे आहे खूप मोठे आहे आणि तुला पण माहित आहे आणि सर्व म्हणजे हे तर सर्व जनतेलाच माहित आहे रे की दोन पक्ष जे आहे सर्वात मोठे आहेत. बरोबर आहे, मोठे आहे. परंतु तुला काय वाटते यांचे काम किती मोठे आहेत? यांनी किती आपल्या देशासाठी केलेले आहे? तुला म्हणजे तुझ्या भाषेत जे आहे तू सांग बरं. आता बघा मित्रांनो, हे काय म्हणत आहे की आपले जे मोठे पक्ष आहे यांचे मोठे मोठे काम सांग. आता मी मोठे मोठे तुला काम सांगू का की आपले जे आहे रोड किती चांगले आहे, सरकारने किती चांगले आपले रोड बनवलेले आहे मित्रांनो. तुम्हाला माहित आहे की एकदम जे आहे असे पॉश आपल्या भारतातली जे एकदम रोड आहे. त्यानंतर म्हणजे अनेक सारे जे आहे टॅक्स पण आपण देतो आणि सर्व गोष्टी देऊन सुद्धा आपले रोड असो इतर कोणत्याही गोष्टी असो हे सर्व आपल्या गोष्टी ज्या आहे एकदम पॉश आहेत. वा 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 वा, या सांगल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. किती म्हणजे तुझे पण विचार जे आहे एकदम सरकार सारखेच आहे आणि सरकार पण म्हणजे याचे विचार बघा ना किती चांगले आहे. म्हणजे आपले रोड जे आहे किती चांगले आहे म्हणा. आणि मला पण वाटते बरं, म्हणजे तू जे म्हणत आहे ते पण बरोबर आहे. कारण की आपले रोड जे आहे एकदम हाय लेवलचे आहे. म्हणजे आपल्याला एकदम पॉशिंग रोड भेटते आणि त्यानंतर टॅक्स भरून सुद्धा आपल्याला किती चांगले जे आहे गोष्टी मिळतात. आपला देश तर एकदम वरी आहे. पहिले जे आहे काँग्रेस सरकार होती आणि काँग्रेस सरकार नंतर म्हणजे पहिले असा खाली होता आणि त्यानंतर कसा काँग्रेस सरकारनं वरी घातला आणि वरी घातल्यानंतर बीजेपी सरकार आली. तिथून बीजेपी सरकार आल्यानंतर बीजेपी सरकारने इथं होता तर इथं नेऊन ठेवला. म्हणजे आपल्या देशाची आर्थिक स्थिती ही खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि चायना तर काहीच पुढे नाही. आपला भारत देश जे आहे खूप मोठा पुढे गेलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही दोघं काही या विषयावर जास्त बोलत नाही, काऊन की आता तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी जर या विषयावर तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता. आम्ही आणखी सारे असे अनेक सारे प्रश्न आहे, आम्ही चर्चा करू. परंतु तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. हा मित्रांनो, आता आम्ही दोघं जे आहे भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तुम्हाला पण काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.